नमस्कार. आज आहे संकष्टी. संकष्टीनिमित्त आपण पाहणार आहोत खमंग असे साबुदाण्याचे वडे, जे आपण खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतो. तुम्ही वडे पाहू शकता किती छान झालेले आहे. सर्वप्रथम तयारीमध्ये आपण पाहूया वाटण. यासाठी मी घेतलेली आहे हिरवी मिरची, जिरं आणि कोथिंबीर. कोथिंबीर ही ऑप्शन आहे. जर तुम्हाला कोथिंबीर नसेल चालत उपवासाला तर तुम्ही स्किप करून फक्त जिरं आणि मिरची ही वाटून घेऊ शकता. हे वाटण थोडं जाडं-भरडं ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला छान लागतं. मी आता इथे चटणीची तयारी केली. चटणीसाठी सुद्धा ओलं खोबरं, मीठ, थोडीशी साखर, मिरची, लिंबू आणि कोथिंबीर. पुन्हा एकदा कोथिंबीर आपल्यालाही ऑप्शनल आहे, तर तुम्हाला चालत असेल तर घ्यावी. इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, ते आता आपण स्मॅश करून घेऊया. हे बटाटे मी छान उकडवून घेतलेत कुकरला. 3-4 शिट्यांमध्ये चांगले बटाटे शिजून होतात. हे आपण छान स्मॅश करून घेऊया. बटाटे पटकन होणारी रेसिपी आहे. फक्त आपल्याला साबुदाणे आधी भिजत घालणं गरजेचं आहे. आपले बटाटे छान स्मॅश झालेत. आता आपण याच्यामध्ये साबुदाणा ॲड करू. साबुदाणा हा मी रात्री भिजत घातला होता, कारण तो छान फुलतो. मग घाईघाईत घातला तर मग होत नाही. हे पाहू शकता तुम्ही मी कसं जाडं-भरडं वाटण वाटून घेतलेलं आहे. सो ते वाटण, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ ॲड झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत आपलं शेंगदाण्याचं कूट. शेंगदाणे खमंग भाजून मी त्याचं कूट करून घेतलेलं आहे. थोडंसं जाडं-भरडंच ठेवायचं. आता हे मिक्स करून छान आपण वडे करून घेऊया. असे छान वडे करून घ्यायचे. होऊ शकता तुम्ही जास्त जाडे नाही, जास्त पातळ नाही. आता कढई तापाशी ठेवले. तेलामध्ये एक करून आता आपण वडे सोडूया. बघा, असे वडे छान सोडून घ्यायचे आपण, आणि हे खमंग होईपर्यंत दोन्ही साईडने भाजून घ्यायचेत आपल्याला, शेकावून चांगले. आपले वडे तयार आहेत खाण्यासाठी. पाहू शकता एक शेंगदाण्याचा दाणा दिसतोय, आणि आपल्या वड्यांना रंग देखील सुंदर आलेला आहे. हे वडे तुम्ही दह्याबरोबर देखील खाऊ शकता, आणि हे असेच खायला देखील खूप मजा येते. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.